ती सुंदर अशी साथ देत आहेत ते आदरणीय प्रशांतजी कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। मुकनायकचे संगीतकार आदरणीय सुमितजी जाधव बेंचवरती आहेत, त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आणि ज्यांच्या ढोलकीच्या तालावरती अनेक प्रेक्षक श्रोते देखील थरथरले आहेत, ज्यांच्यासाठी अनेक पारितोषिके देखील आलेत, अशा आपल्या पंचक्रोशीचा एक बहुमान असणारे आदरणीय अमोलजी जाधव ढोलकीपट्टू यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्यांचे सर्वच कलाकारांचं मनपूर्वक हार्दिक आभार। सन्माननीय विशालजी कदम यांच्याकडून देखील अमोल जाधव यांच्यासाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार। सर्वच दात्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार करतो आणि स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आपली कला सादर करावी। संगमेश्वर याने स्थानिक कलाकारांना एकच गीताची संधी दिलेली आहे। प्रथमतः मी स्थानिक कलाकारांना एक विनंती करेन, आमचे अध्यक्ष रमेश मोहिते, आमचे गुरुवर्य विजयजी मोहिते गुरुजी, आमचे कवी संजयजी तांबे, त्यांच्यासमेत प्रकाश कदम याने मला या गीताला सहकार्य करावं अशी मी आपल्याला सूचना करतो। बरेच वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळं सराव नसल्यामुळं त्यांचा आग्रह न मोडू नये म्हणून कृपया आपण स्टेजवर यावं आणि मला सर्वांनी सहकार्य करावं। फक्त 2च गीतं म्हणणार आहे मी, तरी कृपया पुन्हा एकदा विजय मोहिते गुरुजी, रमेश मोहिते, भरत मोहिते, रामदास मोहिते, अशोक मोहिते किंवा अन्य जे कलाकार आहेत, सागर कदम, सचिन तांबे, राजेश तांबे, सगळेच कलाकार आहेत। कुणाच्या नावाचा जास्त उल्लेख करत नाही आणि आमचे गुरुवर्य संजय तांबे यांना विनंती आहे की तुम्ही जरा थोडंसं आम्हाला सहकार्य करावं अशी एक नम्रतेची विनंती। धन्यवाद। हॅलो, आम्ही फक्त 2च गीतं सादर करत आहोत। एक गीत SM मोहिते यांचं लेखणीतून आलेलं आहे आणि दुसरं गीत माझे चिरंजीव विनोद मोहिते यांनी आजच दुपारी माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे। नवीन गीत असल्यामुळं मला थोडंसं अडचणीचं होईल असं वाटतंय, तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय। काय चूकभूल होईल ती क्षमा असावी एवढं बोलून गीताला सुरुवात करतोय। गुरुजी आले काय? भरत मोहिते, रामदास मोहिते, इथं तू पकड, फक्त मी बोलतो, तू फक्त बांग पकड। रमाई अरे प्रदीप मोहिते याने सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। कृपया ढोलकपट्टूंनी जरा लवकरात लवकर या, वेळ फार होतोय। पेटी मास्तर, ढोलक नको काय? हॅलो हॅलो, एक शेर सादर करतोय। आईवरती शेर आहे, हिंदीमध्ये आहे। मुसीबत में शरीफों की शराबत कम नहीं होती, मुसीबत में शरीफों की शराबत कम नहीं होती,
करो सोने के 100 टुकड़े, कीमत कम नहीं होती। बनाई माँ की हाथ की रोटी बाजी हो मगर उसकी लजियत कम नहीं होती, उसकी लजियत कम नहीं होती, उसकी लजियत कम नहीं होती। हॅलो, गीत सादर करतोय, गीताकडे लक्ष असू द्या. त्याग केवडा त्याग केवडा हॅलो, नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. केवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. नाही कोणी केला माझ्या रमाएवढा. साहेबांच्या काळजी विना एक दिस गेला. साहेबांच्या काळजी विना एक दिस गेला. असा होता माझ्या रमाचा स्वभाव हा भोळा. असा होता माझ्या रमाचा स्वभाव हा भोळा. अलंकार मानितो मी अलंकार मानितो मी. कुंकवाचा करंडा कुंकवाचा करंडा. त्याग केवडा त्याग केवडा नाही कोणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा नाही कोणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. लाडका तो राजरत्न बाळ आमचा गेला. लाडका तो राजरत्न बाळ आमचा गेला. लाडका तो राजरत्न बाळ आमचा गेला. नवती त्याच्या अंत्यविधीला कपडे नव्हते त्याच्या अंत्यविधीला पैसे कपनाला. आडीला तो लुगड्याचा बदराचा तुकडा बदराचा तुकडा. त्याग केवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा उच्च शिक्षणाला रमानी परदेशी गेलो. उच्च शिक्षणाला रमानी परदेशी गेलो. तुझ्या त्यागामुळे मी हा साहेब झालो. तुझ्या त्यागामुळे मी हा साहेब झालो. साखरेच्या संग खाई हो साखरेच्या संग खाई मिरचीचा करडा मिरचीचा करडा. त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाएवढा. त्याग केवडा
थोड्या या शब्दामध्ये सांगू तुझा हा त्याग, सामाजिक चळवळीला तुझा सहभाग, सामाजिक चळवळीला तुझा सहभाग, म्हणाली समाजाचा, म्हणाली समाजाचा उद्धार करा देवडा, उद्धार करा देवडा, भाग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, तुझ्यासाठी विकलंय विनोद रमाईन सोन, तुझ्यासाठी विकलंय विनोद रमाईन सोन, स्वादिष्ट दिलं सो भोजन दान, स्वादिष्ट दिलं सो भोजन दान, ममतेच्या वासल्याला तुला तू धडा, ममतेच्या वासल्याला जाऊ दिला नाकडा, जाऊ दिला नाकडा, त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, त्याग केवडा, त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, देवडा त्याग केवडा नाही कुणी केला माझ्या रमाईवडा, रमाईवडा, रमाईवडा. यानंतर SM मूर्ती लिखित जवळजवळ 15 ते 20 वर्ष हेच कलाकार या ठिकाणी मूकनायक आंबेडकरी जलसा मंडळ संगमेश्वर आत्ताच या ठिकाणी आमचे आदरणीय आमचे पोलीस पाटील चंद्रजी टोले मोहिते यांच्या गाण्यासाठी सिद्धार्थ तांबे यांच्याकडून 40 रुपयाचं धमन आले. धन्यवाद. वनिता शांताराम मोहिते, वनिता शांताराम मोहिते यांच्याकडून हे सुद्धा धमन आले 100 रुपये. आम्ही त्याचे ऋणी आहोत. जय भीम. यानंतर आमचे गुरुवर्य कालकथित SM मोहिते यांच्या लेखणीतून आलेली भांडूप एरियामध्ये त्यांनी सामाजिक क्रांती घडवली होती, चळवळ घडवली होती. या ठिकाणी आम्ही जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्यांच्या सहवासात होतो. आता या ठिकाणी नाहीत तरीसुद्धा त्यांचे स्मरण करणं, त्यांच्या गीताला चालना देणं हे आमचं काम असल्यामुळं आम्ही ते गीत सादर करतोय. गीताकडे लक्ष असू द्या. हॅलो हॅलो हॅलो. माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाईजीने या समाजाला आपलं केलं. या समाजासाठी आपला संपूर्ण परिवार दान केला. त्या माता रमाईच्या प्रति विनम्र अभिवादन करू या ठिकाणी मूकनायक संगीत जलसा मंडळ यांच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आम्हाला एक गीत सादर करण्याची संधी दिली. मी त्यांचे सुरुवातीला धन्यवाद मानतो. आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवेदनकार आहेत ते आमचे कांबळे गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या नंतर खऱ्या अर्थानं धम्म चळवळ गावागावात पोहोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर खऱ्या अर्थानं ते जलसाकारांनी केलेलं आहे. आणि या जलसाकारांमध्ये अनेक नामोल्लेख या ठिकाणी झालेले आहे. पुन्हा मी करणार नाही, पण या सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करून या ठिकाणी कवी SM मोहिते यांनी लिहिलेलं एक सुंदरसं गीत आपणासमोर सादर करत आहे.
खऱ्या अर्थानं आज माझा आवाज व्यवस्थित नसल्यामुळे मी गीत सादर करणार नव्हतो, परंतु आदरणीय आमचे पोलीस पाटील यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि हे गीत मी तुम्हाला सादर करतो. पिढ्यानपिढ्या गुलामीमध्ये गांजलेल्या या समाजाला मोहिते पिढ्यानपिढ्या गांजलेल्या या समाजाला दुःखमुक्ती का मिळण्यासाठी या समाजाला दीन दारिद्र्यातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रयत्न केले, अनेक लढे दिले आणि हे लढे देत असताना त्यांची निर्मिती त्यांना घडवलं कसं रामजी बाबा सुभेदारांनी. आणि हे गीत या गीतातून आपण या प्रबोधनात्मक या ठिकाणी आपण सादर करत आहोत. आणि म्हणून कवी एस एम मोहिते म्हणतात, सुभेदाराच्या पोटी जन्मला ज्ञानाचा सागर, कोण होता तो वीर भीमराव आंबेडकर. नाव केले साकार भीमराव आंबेडकर. केला दलित उतार भीमराव आंबेडकर. सुभेदाराच्या पोटी जन्मला ज्ञानाचा सागर, कोण होता तो वीर भीमराव आंबेडकर. नाव केले साकार भीमराव आंबेडकर. केला दलित उतार. भीमराव आंबेडकर. होते सुभेदाराच्या पोटी ज्ञानाचा सागर जन्माला आल्यानंतर त्याने आपलं नाव साकार केले, परंतु या ठिकाणी दलितांचा उद्धार सुद्धा केला. आणि अशा ह्या ज्ञानाच्या सागराची शिक्षणाची सुरुवात कधीपासून झाली? शिक्षणाचा विमान पहिला गणेशा गिराविला, शिक्षणाचा विमान पहिला गणेशा गिराविला. हायस्कूल मध्ये मॅट्रिकचा मान मिळाविला. शिक्षण पाहून सुभेदाराचा आनंद भरला, पूर्ण होता तो वीर भीमराव आंबेडकर. नाव केले साकार आंबेडकर. केला दलित उद्धार आंबेडकर. सुभेदाराच्या पोटी जन्माला ज्ञानाचा सागर, कोण होता तो वीर भीमराव आंबेडकर. कोण केला साकार भीमराव आंबेडकर. कोण केला साकार भीमराव आंबेडकर. आता मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी काय करावं रामजी बाबांच्या समोर प्रश्न पडला. आणि म्हणून कवी असे मोहिते म्हणतात, पुढच्या शिक्षणासाठी काही करावे सुचेना. पुढच्या शिक्षणासाठी काही करावे सुचेना. रामजी पित्याला पडले रात्रंदिना विवंचना. रामजी पित्याला पडले रात्रंदिना विवंचना. तेव्हा साह्यासाठी धावून आले गुरुजी केलूस कर, होता तो वीरा भीमराव आंबेडकर. नाव केले साकार केला दलित उद्धार. सुभेदाराच्या पोटी जन्माला ज्ञानाचा सागर, होता तो वीर भीमराव आंबेडकर. कोणा केला साकार भीमराव आंबेडकर. कोणा केला साकार भीमराव आंबेडकर. गुरुजींचे प्रयत्न आले फळाला. बेरोजगार गुरुजींचे प्रयत्न आले फळाला. कुठला दयेचा पाजर सयाजीरावांच्या मनाला. कुठला दयेचा पाजर सयाजीरावांच्या मनाला. रुपये इंग्लंडला जाण्याचा बोटीवर, कोण होता तो वीरा भीमराव आंबेडकर. नाव केलं साकार आंबेडकर. केला दलित उद्धार. सुभेदाराच्या पोटी जन्माला ज्ञानाचा सागर, कोण होता तो वीरा भीमराव आंबेडकर. कोणा केला साकार भीमराव आंबेडकर. दलित उद्धार भीमराव आंबेडकर. इंग्लंडमध्ये जाऊन सर्व शास्त्राचा अभ्यास करून, इंग्लंडमध्ये जाऊन सर्व शास्त्राचा अभ्यास करून, एका मागून एक
एकाशा उच्च पदव्या मिळवून एका मागून एकाशा उच्च पदव्या मिळवून माय देशी परतून आले होऊन बॅरिस्टर सुभेदाराच्या पोटी जन्मला ज्ञानाचा भीमराव आंबेडकर पोतले सुतार भीमराव आंबेडकर देवी सेवात्रयाने अनाथ भोळ्या दिनाची दिनाची ओ दिनाची सेवात्रयाने अनाथ भोळ्या दिनाची ओ दिनाची काही परवा केली कधीच आपल्या जीवाची जीवाची ओ जीवाची काही परवा केली कधीच आपल्या जीवाची जीवाची ओ जीवाची म्हणून दयाचे कसे विसरणार मोहित जन्मभर थोडा होता तुझ्या सब केले साकारा केला गली सुधारा सुभेदाराच्या मोदी जन्मला ज्ञानाचा सागर कोण होता तो विरा सब केले साकारा केला गली सुधारा कोण होता तो विरा भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर जय भीम एकदा आम्हाला साथ देणारे अमोलजी आणि सहकलाकार आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही जी 2 गाणी सादर करण्याची संधी दिली आपल्या निर्मात्याचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय भीम.